जालन्यात एसआयआर मॅपिंगला वेग. शनिवारी रविवारी विशेष शिबिरे. 55% प्रक्रिया पूर्ण. दुबार मतदारांची नावं वगळण्यासाठी एसआयआर मॅपिंगला गती. शनिवार रविवारी आयोजित करण्यात येणाऱ्या विशेष शिबिरांमध्ये मोठ्या संख्येनं सहभागी होऊन एसआयआर मॅपिंग प्रक्रिया पूर्ण करण्यात सहकार्य करावे, तहसीलदार छाया पवार यांचे आवाहन. मतदार यादी अचूक, पारदर्शक आणि विश्वासार्ह करण्याच्या दृष्टीने जालना शहरातील आणि तालुक्यात सुरू असलेल्या मॅपिंग प्रक्रियेला आता वेग देण्यात येतोय. यासाठी प्रशासनाच्या वतीनं प्रत्येक शनिवार व रविवारी विशेष शिबिरांचं आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार छाया पवार यांनी दिली आहे. मतदार यादीतील दुबार नावे, चुकीची नोंद आणि संपूर्ण माहिती लोकशाहीसाठी प्रक्रियेसाठी मोठं आव्हान मानली जाते. यावर मात करण्यासाठी एसआयआर मॅपिंग प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची ठरते. या प्रक्रियेमुळे एकाच व्यक्तीची एकापेक्षा जास्त ठिकाणी असलेली नावं शोधून ती वगळली जाणार आहे. त्यामुळे मतदार यादी अधिक स्वच्छ, अचूक आणि पारदर्शक होण्यास मदत होणार आहे. जालना शहर आणि तालुक्यात सध्या या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत सुमारे 55% एसआयआर मॅपिंग पूर्ण झालंय. उर्वरित प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रशासनानं आता विशेष शिबिरांचा निर्णय घेतलाय. या शिबिरांमुळे नागरिकांना त्यांच्या सोयीच्या दिवशी सहभागी होता येणार असून प्रक्रिया अधिक जलद गतीनं पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते. तहसीलदार छाया पवार यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितलंय की मतदार यादी ही लोकशाहीचा पाया आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकानं आपल्या नावाची खातरजमा करून घ्यावी. शनिवार रविवार आयोजित करण्यात येणाऱ्या विशेष शिबिरांमध्ये मोठ्या संख्येनं सहभागी होऊन एसआयआर मॅपिंग प्रक्रिया पूर्ण करण्यात सहकार्य करावे. प्रशासनाच्या या उपक्रमामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार यादी अधिक अचूक आणि विश्वासार्ह होईल असा विश्वास व्यक्त केला जातोय. त्यामुळे जालना तालुक्यातील नागरिकांनी या संधीचा लाभ घेत सक्रिय सहभाग नोंदवणं गरजेचं आहे. प्रशासनाची तयारी म्हणजे सर्व भागांमध्ये यादी भाग जे आहेत बीएलओ नेमलेले आहेत. काही ठिकाणी बीएलओच्या अडचणी होत्या, तर आपण जे बीएलओ काम करत नव्हते किंवा जॉईन झाले नाही त्यांच्यावर आपण कारवाई केलेली आहे, गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्या ठिकाणी नवीन बीएलओ नेमण्याची प्रोसेस चालू आहे. असे आपले 6 पार्ट फक्त राहिलेले आहेत ज्या ठिकाणी बीएलओ नेमायचे आहे. बाकी अडचण ग्रामीण भागात येत नाही, कारण ग्रामीण भागामध्ये एसआयआर मध्ये प्रत्येक मतदाराला ओळखतात लोक एकमेकाला, परंतु शहरी भागामध्ये हा प्रॉब्लेम येतो आहे. शहरी भागामध्ये आम्ही शनिवार रविवार कॅम्प लावत आहोत. एसआयआर साठी माझी सर्व जनतेला एवढीच विनंती आहे की एसआयआर म्हणजेच काय, तर मतदार यादीत तुमचं जे नाव आहे त्याची पडताळणी करणं चालू आहे. की तुमचं मतदार यादीत कुठेही भारतामध्ये फक्त एकाच ठिकाणी नाव ठेवणं आवश्यक आहे आणि यासाठी तुमचं जर 2 ठिकाणी नाव असेल तर तुम्हाला ज्या मतदारसंघात नाव ठेवायचं आहे त्या मतदारसंघात मॅपिंग केलं जाईल आणि दुसऱ्या ठिकाणी जर तुमचं नाव असेल तर त्या ठिकाणी अनमॅप करून 7 नंबरचे फॉर्म भरून घेतले जातील, म्हणजेच तुमचं त्या ठिकाणचं नाव वगळलं जाईल. त्यासाठी मतदारांनी पुढे होऊन येणं आवश्यक आहे की स्वतःचं नाव कोणत्या मतदार यादीत ठेवणं आवश्यक आहे, नाहीतर मग त्यांचं मतदार यादीतून नाव वगळलं जाईल. आता ज्यांच्याकडे बीएलओ आले नाहीत किंवा अजून पोहोचले नाही तर त्यांनी घाबरून जाण्याचं कारण नाही. एसआयआर हे प्रत्येकाचं होणार आहे आणि ज्या वेळेस मॅपिंग, काही जणांचं मॅपिंग जर झालं नाही तर त्यांच्याकडून आपण 16 पुरावे मागवणार आहोत. त्या पुराव्यानंतर निर्णय घेतला जाईल की त्यांचं मतदार यादीत नाव ठेवायचं किंवा नाही, ते पुरावे बघून. तर त्यामुळे कुणीही मतदारांनी घाबरून न जाता बीएलओंना सहकार्य करायचं आहे की ज्यावेळेस बीएलओ तुमच्या घरी येतील तर त्यांना तुमचं 2002च्या मतदार यादीत नाव होतं की नाही ते तर पाहून सांगणारच आहेत, परंतु त्यांना माहिती द्या. जे बीएलओ विचारतील त्यांना माहिती द्या, कारण बऱ्याच ठिकाणी बीएलओ जात आहेत तर बीएलओंचा अनुभव असा येतोय की बीएलओंना मतदार सांगतात की आम्हाला गरज नाही किंवा आम्हाला करायचं नाही. तर असं न करता तुम्ही तुमची माहिती मतदार यादी संबंधात द्या. त्याचप्रमाणे महिला मतदारांच्या बाबतीत 2002ला बऱ्याच महिलांचं नाव हे त्यांच्या माहेरकडचं नाव असू शकतं, सासरी राहणार नाही, तर त्यावेळेस त्यांचं नाव हे वेगळं राहणार, आडनाव आणि वडिलांचं नाव. आणि आता त्यांचं आधार कार्ड जे आहे किंवा आता जिथं मतदार यादीत नाव आहे ते त्यांच्या सासरकडचं नाव राहणार. तर अशा परिस्थितीत त्यांनी माहेरकडची जी माहिती आहे ती आपल्या घरी आलेल्या बीएलओंना द्यावी किंवा तिकडच्या बीएलओंची माहिती द्यावी. तिकडच्या बीएलओंकडून त्यांनी ती माहिती घेऊन आपलं नाव द्यावं, जेणेकरून त्यांच्या माहेरच्या नातेसंबंधाशी त्यांचं नाव मॅपिंग केलं जाईल. जरी कोणाच्या आई वडिलांचं नाव मतदार यादीत नसेल तरी तुमच्या आजोबा यांच्याशी सुद्धा मॅपिंग केलं जातं. त्यामुळे कुणीही असं समजू नये की माझं मतदार यादीत नाव नव्हतंच 2002 मध्ये, म्हणजे आता माझं नाव वगळलं जाईल, तर तसं नाहीये. त्या बाबतीत आपण 16 पुरावे बघून
तुम्हाला नोटीस येईल प्रत्येक मतदाराला. ज्यांचं मॅपिंग होणार नाही अशा मतदारांसाठी नोटीस येईल आणि त्यानंतर त्यांचा निर्णय घेतला जाईल. तर माझी सर्व मतदारांना एवढीच विनंती आहे की BLOंना सहकार्य करा. आम्ही काही ठिकाणी कॅम्प लावत आहोत की ज्या ठिकाणी बऱ्याच आपल्या शहरातल्या नगरसेवकांची आणि सामान्य नागरिकांची मागणी आहे की BLO आम्हाला भेटत नाही. तर अशा वेळेस आम्ही आता शनिवार रविवार आहेत त्या एरियामध्ये जिथून मागणी आलेली आहे त्या एरियामध्ये आपण कॅम्प लावत आहोत. इतर ठिकाणी BLO हे घरोघरी जातील. या संदर्भात अनेक संभ्रम नागरिकांमध्ये आहे. 31 तारीख म्हणजे आजची तारीख होती शेवटची आहे असं सांगितलं जात आहे. काय समजा कधीपर्यंत ही SIRची प्रक्रिया चालणार आहे, किती महिन्यांचा कालावधी आहे आणि शेवटची तारीख कधी असणार? 31 तारीख ही आपण यासाठी दिली होती की जास्तीत जास्त काम व्हावं, लोकांनी पुढे यावं आणि BLOंनी सुद्धा काम करावं. परंतु शाळेच्या एक्झाम असल्यामुळे बरेचसे शिक्षक कर्मचारी असल्यामुळे आपल्याला त्यांना पूर्ण वेळ या कामासाठी घेता आलं नाही. त्यामुळे याची मुदत पुढे चालू राहणार आहे आणि म्हणूनच आम्ही शनिवार रविवार कॅम्प लावलेला आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये. पूर्ण वेळ SIRचं काम अजूनही आपल्या राज्यात अद्याप सुरू झालेलं नाही. ज्यावेळेस सुरू होईल त्याची पूर्वतयारी म्हणून आपण हे जास्तीत जास्त मॅपिंग करून घेतो आहे. कारण मॅपिंग जर झालं तर आपल्याला कमी मतदारांना या नोटीस देऊन 16 पुरावे मागण्याची गरज पडेल. साधारण किती दिवसाचा कालावधी असेल किंवा किती महिन्याचा असेल? साधारणतः 1 ते 1.5 महिन्याचा कालावधी असेल जेव्हा हे SIRची पूर्ण प्रक्रिया फुल टाइम सुरू होईल त्यावेळेस. ओके.